जगासमोर सांगते, तुम्ही आहात म्हणून म्हणून मी आहे. तुम्ही जर नसतात ना तर माझ्या असण्याला काही अर्थच नाही. तुम्ही मला जगायला, उभं राहायला शिकवलं. माझ्या पंखांना बळ दिलं तुम्ही. सर, तुम्ही म्हणाला होतात की माझ्या डोळ्यात कधीच पाणी येतं कामा नये. पण आता येते मी नाही आवरू शकत. पण यापुढे तुमची हुकमाची राणी रडणार नाही. ती अजून ताकदीने लढणार. तुम्ही मला दिलेला शब्द पूर्ण केलात ना. आता माझी बारी. मी वकील बनून महाडिकांचं गेलेलं वैभव, तुमचा, आबांचा, मालती मॅडमचा मानसन, आपलं गेलेलं घर, तुमचं स्वप्न म्हणजे तुमची फॅक्टरी, हे सगळं तुम्हाला परत मिळवून देणार. माझ्या माणसांना रडवणाऱ्यांना मी न्यायानं शिक्षा देणार. मी तुमच्या हक्काचं तुम्हाला परत मिळवून देणार, हा शब्द आहे माझा. राणी, तू जे बोलतेस ते तू करून दाखवतेस. मला खात्री आहे तू पुन्हा एकदा करून दाखवशील. पण मला असं वाटतं की तू वस्तीतल्या मुला मुलींना मुलाचं मार्गदर्शन करावंस. त्यांनाही आयुष्याकडे मला बळ मिळेल. हे बघा, मी फक्त एवढंच म्हणेन की स्वप्न बघायचे सोडू नका. त्यांच्या मागे पळत राहा. ते एक ना एक दिवस नक्की पूर्ण होतील. संकट येतील, पण त्यांच्या समोर आपण ठाम आत्मविश्वासाने जर उभे राहिलो ना तर त्यांच्याशी लढण्याचं आपल्याला बळ सुद्धा मिळेल. अजिबात हार मानायची नाही. प्रयत्न करत राहायची आणि लढत राहायचं. जो जीवाची बाजी लावतो तोच जिंकतो. यश एका दिवसात नाही मिळत, पण एके दिवशी नक्की मिळतं. तसं बघायला गेलं तर माझ्यासाठी सुद्धा ही नवीन सुरुवात आहे. आता या हुकमाच्या राणीची खरी लढाई सुरू होणार आहे आणि मी ती लढाई लढणार. कारण ही राणी फक्त बोलत नाही तर करून दाखवते. आणि असं करणं तिची सवय नाही, स्वभाव आहे. राणी, हॅलो, आलेच आलेच रे. मालती मॅडम, मी पाया पडते. सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन झाले, फक्त तुमचेच राहिले होते. मी पास झाले. मी खूप खुश आहे. ठीक आहे, ठीक आहे. हे सगळं करायची काही गरज नाहीये. तू वकील झाल्याचा तुला जेवढा आनंद झाला नसेल ना, त्याहीपेक्षा जास्त आनंद तुला आता होणार आहे. म्हणजे कदाचित मी घराचे डॉक्युमेंट्स आणलेत. काय? अरे बापरे, काय कमाल काम केलंय तुम्ही. लगेच एवढी एक्साइट होऊ नकोस. आधी ते डॉक्युमेंट्स बरोबर आहेत की नाही ते बघ, कारण मला ना तिकडे वेळच नाही मिळाला ते डॉक्युमेंट्स चेक करायला. हो, लगेच बघते.
डॉक्युमेंट्स आहेत. तुम्ही कसलं कमाल ग्रेट काम केलं, तुम्ही कसलं भारी आहात. अरे बापरे, आता आपल्याला आपलं घर परत मिळालं तर सगळं ठीक होईल. खूप सगळं आपलं हळू बोल ना, आणि याच्या मिठ्या मिठ्या मारू नकोस हं मला. मी काही तुझ्या वस्तीतली नाहीये. माझ्याशी ना जरा अंतर ठेवून वागत जा. आणि सर हळू बोल ना, कोणी ऐकलं म्हणजे. हो सॉरी सॉरी, पण तुम्ही ना खूप मोठी जबाबदारी पार पाडली. थँक्यू थँक्यू. काय चाललंय तिकडे? आता कोण आलंय? तू आहेसोय, मुद्दाम घाबरवलंस ना आम्हाला. तुम्हाला काय वाटलं विक्रांताला? हो मग काय सर, तुम्ही पण ना. बरं ते सगळं जाऊ द्या. हे बघा, मालती मॅडमने करून दाखवलं. हे आपल्या घराचे पेपर्स. आई आई युअर सिम्पली ग्रेट. अगं एवढं रिस्की काम होतं आणि तू ते इतकं इझिली करून दाखवलंस. आई इंद्रा, किती खुश होतोयस तू. मला तुझ्या चेहऱ्यावर हा आनंद असा कायम बघायचा आहे. आणि आता फक्त घराचे डॉक्युमेंट्स मिळाले. आता असंच ना लवकरात लवकर आपल्याला आपलं घर पण परत मिळायला हवं बाबा. आई अगं घर पण मिळेल, डॉक्युमेंट्स मिळालेत ना, घर पण इझिली मिळेल. डोंट वरी. आणि जे आपलं आहे ते आपण मिळवणार आहोत. बरं, हो नक्की मिळवू. बरं चला, आता मला निघायला हवं. नाही म्हणजे उर्मिला आणि विक्रांतला संशय यायच्या आधी मला घरी जायला हवं. हो. पण आता त्यांना फार दिवस घाबरून राहायची गरज नाही बरं का. तुम्ही आता त्या घरात परत उजळ माथ्यानं जा. हो, मलाही बघायचंच आहे. तू मला शब्द दिलास ना, म्हणून आज तुझं अभिनंदन करते. अभिनंदन. थँक्यू मॅडम. बरं चला, मी निघते घरी जायला. तुम्ही आवरून घरी जा. हो. सांभाळून घ्या. हो. चला. मालती आई, मालती आई, मालती आई, मालती आई. मालती आई, मालती आई. मालती आई. मालती आई. ही म्हातारी कुठे गेली? त्या घरात परत गेली की काय? नाही नाही नाही, इतकं सगळं झाल्यावर ती जाणार नाही. मंदिरात वगैरे गेली असेल. एक मिनिट, ती नक्की आमच्याच बाजूने असेल ना? असं तर नसेल ना ही मालती राणी आणि इंद्राच्या मागे तर गेली नसेल ना? बघावं लागेल. मालती, तुम्ही इथे बसल्यात आणि तिकडे अख्ख्या घरभर मी तुम्हाला शोधतीये. तसेमुळे ना माझं डोकं फिरलं होतं, म्हणून जर हवेवर बसले. का? आता काय झालंय? काय झालंय म्हणजे विसरलीस? मगाशी मला किती बोलली. माझा इंद्रा ही कसा बोलला मला.
एक आई म्हणून मला काय वाटत असेल याचा थोडा तरी विचार कर ग. राहून राहून ना त्यांचे शब्द माझ्या डोक्यात घुमत आहे. खूप त्रास होत आहे मला. जाऊ देत नाही, तुम्ही नका रडू. कशाला एवढा त्रास करून घेताय? पण खरंच तुम्ही कुठे गेला नव्हतात नाही? नाही ग, हे जाऊ मी. आजी म्हण, आजी जागा मला उरले का? आबा, आज तुम्ही जेवायला थांबला ना, लय बरं वाटलंय बघा. तर माझ्या लेकीचं कौतुक सोहळा आहे, मी जेवायला थांबणार नाही. होय होय, बसा बसा बसतो. बसा बसा ये रे, जावई, इंद्रा. बसा. असं तू नाही बसत? नाही ना, तुम्ही बसा. बर. आता आज योग चांगला जुळून आलाय. तर मावशे, एक काम कर, राणीला आणि इंद्रा सरासनी एकत्र जेवा, एकाच ताटात जेवाय वाढ. ए एका ताटात कशाला? कशाला म्हणजे? तू प्रश्न विचारत बसू नको. बस तू, बसून घे. अरे अगं बस राणी. रतन, आता कसं? अगं राणे, तुझ्या लग्नात उष्टावं करायची राहून गेली, तर ते आता होणच जाऊन दे की. आणि मावशे, यासनी एकाच ताटात वाढ आणि दोघांनी एकमेकासनी भरवून पण जाऊ. कपरे तू. अरे सरांना नाही आवडत असं. मी कधी म्हटलं मला आवडत नाही? तो जे काही म्हणतोय ना ते इंटरेस्टिंग आहे, आपण तसंच करूया. हा तुम्ही काय काय चांगली आयडिया. गप्प बसा तू ना काही बोलतो हा. मी काय पण बोलतोय? अगं मावशे, बघत काय बसलीस? वाडकी पडदेशी. हा, आता कसं आहे साहेब, आधी तुम्ही राणीला भरवा आणि मग राणी तुम्हाला भरवल. तुला ना मी नंतर बघते. मला नंतर बघ, आधी तुझ्या नवऱ्याला बघ. सर भरवा की. हो हो. रान, अगं तू भरव की आता. आता कसं आहे राणे, तू नाही नाही म्हणत असलीस का नाही, तरी तुझ्या मनात पण हीच होतं. आम्हाला माहित आहे सगळ्यासनी. हा हा वा, काय झालं? अहो जावई बापू, लेकीच्या आईबापांना ह्यो सोन्याचा दिवस बघायचा असतो बघ. मला आज तो दिवस बघायला मिळाला म्हणून डोळ्यात पाणी आले. भाई जावई बापू, तुम्ही आणि राणी असंच हसत खेळत राहा. बऱ्या वाईट परिस्थितीत एकमेकांच्या पाठीशी उभं राहा. आणि दोघं बी सुखानं संसार करा. एवढंच ना? चला ठीक आहे. चला, मी आज तुम्हाला सगळ्यांसमोर एक प्रॉमिस करतो. माझ्यामुळे राणीच्या डोळ्यात कधीही पाणी येणार नाही. मी नेहमी तिला सुखाने आनंदात ठेवेन. मी पण वचन देते, तुमच्या सुखदुःखात तुमच्या सोबत असेल. शेवटपर्यंत हात धरून द्या. जेवा.
सर चहा. थँक्यू. अहो काय करताय, हात सोडा. का सोडू? एवढं रोमॅन्टिक वातावरण आहे. एका हातात चहा, एका हातात बायकोचा हात. अजून काय पाहिजे आयुष्यात? ते सगळे ठीक आहे, पण आता आपण बाहेर आहोत ना, कोणीतरी बघेल. आपल्याला कोणीतरी बघेल या गोष्टीवर फोकस नको करूस. त्या मोमेंटला फील कर. किती रोमॅन्टिक वातावरण झालंय. तुला फील नाही होते? काय तू? तुम्ही ना गप्प बसा. तुमच्या मनात जे ना ते तुमच्या चेहऱ्यावरती दिसतंय. सोडा बघू मला. मी नाहीतर बघा मी काय करेन. हो, मी काय करेन? नाही ठीक आहे, मला आता बघायचंच आहे तू काय करतेस. मी नाही सोडणार. हो का? बघायचंय. हो. ठीक आहे मग डोळे बंद करा. लेडी आहेस काय? डोळे बंद करून कसं बघणार? हो सर, फील करा. हो, फील करूया. बघू ते इकडे अरे हे असं अर्धवट डोळे बंद नाही करायचा, पूर्ण मिटा. केले, पूर्ण केले. हे बघ. फील करा. करतो. हे काय केलंस तू? गंमत केली जशी तुम्ही माझी केलीत. हो काय? काही म्हणणार आणि तू अशीच हसत राहा. खूप क्यूट दिसतेस असताना. घ्याच्या. बाय द वे, तू आता फायनली वकील झालीस. सो आता आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. सगळं व्यवस्थित होईल आता. हो. नक्की होणार सर. आता हे कागदपत्र पण मिळालेत ना आपल्याला, मग होईल सगळं नीट. पण या डॉक्युमेंट्स करणार काय असतो? अहो सर हे बघा ना, ह्या बघा, ह्या ज्या सुरुवातीच्या काही सह्या आहेत ह्या तुमच्या आहेत इथपर्यंत, आणि ह्या पुढच्या ज्या सह्या आहेत ते सगळ्या खोट्या आहेत. ह्या तुमच्या नाहीच आहेत. ठीक आहे, त्या साईन खोट्यात आपल्याला माहिती आहे, पण एक कोर्टमध्ये कसं प्रूव्ह करणार आहेस तू? सराव त्याचसाठी तर वकील झाले ना मी. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी करेन सगळं नीट. विश्वास मला स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर आहे. तू लढ, मी आहे तुझ्यासोबत. राणी अजून कशी नाही आली? केव्हाचे डॉक्युमेंट्स दिले तिला? इव्हाना यायला हवी होती. ही मुलगी ना बरोबर मुक्याच्या वेळेस माती खाते. विक्रांत, आर यू सिरियस? तू एवढा रिलॅक्स कसा बसू शकतोस? तिकडे ती राणी आपल्या नाकावर टिचून वकील झाली. ती कधी आपल्यावर केस करू शकते, आणि जे काय हातपाय पसरून बसलायच नाही या घरामध्ये, ते घर आपल्या हातून ती असं काढू शकते. हे कसं कळत नाहीये तुला? रिलॅक्स उर्मिला, रिलॅक्स. एवढी का रिॲक्ट होतेस? तुला जे काही वाटते असं होईल तसं होईल, सगळ्या पॉसिबिलिटीचा विचार माझा करून झालाय. मला सगळं मान्य आहे, आणि त्यासाठीचे लागणारे कॅल्क्युलेशन्स मी ऑलरेडी करून ठेवलेत. हो का? मग काय कॅल्क्युलेशन्स करून ठेवलेत? सांग ना, मलाही कळू देत. काय करायचंय, कसं करायचंय, त्यासाठी काय करावं लागेल ना, हे आधीच करून ठेवलंय. लिगल एडचा माणूस येणार आहे. म्हणजे मॅ कम इन सर.
म्हणजे या थँक्यू. बसा. थँक्स. झाले पेपर तयार? सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे क्लिअर केलेले डॉक्युमेंट्स रेडी आहेत. आता तुमच्यावर कोणीही केस करू शकणार नाही. विक्रांत महाडिक. तुम्ही केस करण्याआधी मी तुमच्यावर केस केली. ॲडव्होकेट राणी इंद्रजित महाडिक. पहिली आलीस ना? पहिली येऊन ही केस करून काहीच होणार नाही. कारण माझे पेपर मी इतके स्ट्रॉंग केलेत ना की तुझ्यासारखे 10 वकील जर उभे राहिलेत ना तरी फॅक्टरीचा ताबा तू मिळवू शकणार नाहीस. पण मी फॅक्टरीसाठी नाही, घरासाठी केस केली. काय? हो, तुमच्या विरोधात केस फाईल झाली आणि उद्या तुम्हाला कोर्टात हजर राहायचं.